नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिवाजी सावंत यांचा राजीनामा ठरतोय साखळी प्रतिक्रियेची सुरुवात. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या निकटचे दोन समर्थक महावीर देशमुख व संजय बंदपट्टे या दोघांनीही शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेमकं घडलंय काय? शिवाजी सावंत यांनी काल पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले की पक्षात निर्णय घेताना मला विश्वासात घेतलं जात नाही. माझ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा माझ्या माहितीत न ठेवता झाल्या. आता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे महावीर देशमुख आणि संजय बंदपट्टे यांनी देखील याच कारणामुळे पदत्याग केल्याचं सांगितलं आहे. पक्षात वाढणारी अस्वस्थता या घडामोडीमुळे हे स्पष्ट होतं की शिवाजी सावंत यांचा राजीनामा हा एकट्याचा निर्णय नव्हता. त्यांच्यासोबत कार्यरत असलेले अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये देखील नाराजीचा सूर होता आणि आता ती नाराजी कारवाईतून व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या असताना पक्षात अशी साखळी राजीनाम्याची मालिका सुरू होणं ही शिंदे गटातील मोठं आव्हान ठरतंय. या गटबाजीचा फटका पक्षाच्या घटनात्मक तयारीत निश्चित पडणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या अस्वस्थतेचा तोडगा कसा काढणार? नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांना कसं सांभाळणार आणि पक्षात नवीन येणाऱ्या नेत्यांबरोबर जुन्यांना किती सन्मानाने वागणूक देणार हे पुढील काळात पाहायला मिळणार आहे. चला तर बघूयात काय म्हणालेत महावीर देशमुख. मी महावीर नामदेव देशमुख, पंढरपूर उपजिल्हा प्रमुख, शिवसेना शिंदे गट. आज आम्ही माझे सहकारी शिंदे गटाचे शिवसेना संघटक संजय मेंबर बंदपट्टे आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत आहोत. कारण अतिशय कुशल, कार्यशील आणि लोकप्रिय असलेले आमचे मुख्य शिवसेनेचे नेते माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या 3 वर्षामध्ये अनेक विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत आणि जिल्हा संपर्क म्हणून माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे काम बघत होते. या गेल्या वर्षभरात शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यामध्ये गटबाजीचं राजकारण जास्त चालू झाल्यामुळं सच्च्या शिवसैनिकावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय कडवट शिवसैनिकावर होत असून जे शिवसैनिक नव्याने आणि नवीन आलेले त्यांना पदाची नियुक्ती केली जाते आणि त्यांना संघटनेमध्ये मानहानी केली जाते. तर प्राध्यापक शिवाजी सावंत सरांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सुद्धा राजीनामा देत आहोत. त्याची वरिष्ठ पातळीवरून अनेक वेळा चौकशी करा म्हणून सांगितली, पण हे तसं काही झालेलं नाही. तर आम्ही आमच्या पदाचा या ठिकाणी राजीनामा देत आहोत.